नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांना आवडणारी पोटॅटो स्माइली रेसिपी पाहणार आहोत। बाजारात जशी मिळते तशी स्माइली रेसिपी करणार आहोत, तर आपण त्याची पटकन रेसिपी सुरू करूया। पोटॅटो स्माइलीसाठी इथे मी 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। एकदम जास्त मोठे नाहीत, मीडियम साईजचे बटाटे आहेत। 6 बटाटे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत, चांगले धुवून स्वच्छ आणि उकडून घेतलेले आहेत। आता आपण ह्याची साल काढून घेऊया वरची आधी। बटाट्यांची अशा प्रकारे बटाट्याची पहिले मी साल काढून घेते सर्व बटाट्यांच्या। इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले, साल काढून घेतले। आता मी या छोट्या किसणीच्या साहाय्याने त्याला किसून घेणार आहे बटाट्यांना। अशा पद्धतीने हाताने कुस्करले तर एकसारखे कुस्करणार नाहीत ते, म्हणून त्यांना मी किसून घेणार आहे। असं मी एक प्रकारे चांगला किस निघतो तो, त्याच्यामुळे मी सगळे किसून घेते आधी बटाटे। आपले बटाटे सगळे किसून झालेले आहेत। अशा पद्धतीने किसणीवर सगळे बटाटे किसून घ्या, म्हणजे हाताने कुस्करले तर कुठे कुठे जाड वगैरे राहतात, गठ्ठा राहतो बटाट्याचा, पूर्णपणे कुस्कर होत नाही त्याचा, म्हणून किसणीवर किसून घेतले, म्हणजे त्यानंतर मळताना जे पीठ मळताना पण व्यवस्थित मळले जातील। आपले सगळे बटाटे आता किसून झालेले आहेत किसणीवर। आता हे 2 मिनिटं मी बाजूला ठेवणार आहे, बाकीची तयारी करून घेऊया। इथे बटाटे आपले सगळे किसून झालेले आहेत। 2 मिनिटं मी थोडा वेळ बाजूला ठेवले होते मी त्यांना तसंच ताट। आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। चमच्याने मी घालते कॉर्नफ्लॉवर। याच्यामध्ये बटाटे आपले 6 बटाटे आहेत, त्यामुळे त्यानुसार आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालते, आणि याच्यामध्ये मी अजून तांदळाचं पीठ घालते 2 चमचे। आपल्याला अजून वाटलं जर लागलंच तर आपण याच्यामध्ये अजून कॉर्नफ्लॉवर यूज करू। कॉर्नफ्लॉवर यासाठी की बटाटे स्टिक असतात, चिपचिपे असतात, त्याला घट्टपणा येण्यासाठी म्हणून कॉर्नफ्लॉवर यूज केलं जातं। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही फक्त तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। यामध्ये मी थोडासा लाल मसाला घालत आहे, एकदम थोडासा घालत आहे, थोडा कलर चेंज होण्यासाठी आणि थोडी टेस्ट येण्यासाठी म्हणून लाल मसाला घालत आहे, जास्त घालणार नाही आहे। आणि लाल मसाला हे ऑप्शनल आहे, शक्यतो टाकला जात नाही। तर तुम्हाला टाकायचंच झालं तर तुम्ही याच्यामध्ये ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर तुम्ही वापरू शकता। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। आपण हे सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया, याचा गोळा बनवून घेऊया। इथे आपला गोळा तयार झालेला आहे। बटाट्यामध्ये थोडं पाणी असतं, ओलसरपणा असतो, म्हणून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ, अगदीच कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही वापरू शकता। मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ दोन्ही पण वापरले। थोडं कमी झालं होतं, बटाट्यामध्ये थोडं पाणी जास्त होतं, त्याच्यामुळे ओलसरपणा होता, म्हणून मी थोडंसं अजून कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये ॲड केले 2 चमचे। आता ते चांगला गोळा झाला आहे।
तुम्ही थोडासा तेलाचा हात पण लावू शकता लास्टला, म्हणजे गोळा अजून चांगला मळायला वगैरे तुम्हाला व्यवस्थित होईल. मी थोडंसं तेलाचा हात पण त्याच्यावर लावला आहे आणि गोळा चांगला मळून घेते. आपला आता हा गोळा चांगला मळून झालेला आहे. आपला हा गोळा आता पिठाचा, बटाट्याचा पिठा आणि कॉर्नफ्लोअरचा तयार झालेला आहे. आता याला मी छोटा एक गोळा बनवून घेणार आहे वेगळा, जास्त छोटा गोळा घेणार नाही. आपल्या 3 पार्टमध्ये होऊन जाईल. आपण इथे एक गोळा घेतलेला आहे तयार करून आणि इथे मी पोलपाट घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावर बटर पेपर वापरू शकता, पण मी डायरेक्ट पोलपाटावर करणार आहे. थोडंसं खाली हलकंसं पीठ लावते आणि गोळा मी आता ह्याच्यावर लाटून घेणार आहे. जास्त मोठा करायचा नाही, जास्त पातळ करायचं नाही, जाडच ठेवायचं आहे त्याला. आणि हलक्या हातानेच त्याला लाटून घ्या. आपण एवढंच त्याला लाटून घेणार आहे, जास्त पातळ करायचंच नाही आहे. आता याच्यावर मी हा जो भांडा आहे धारवाला तो वापरणार आहे. माझ्याकडे एवढ्या साईजचा हा एकच होता. ॲक्च्युली मिक्सरचा ह्याचं चकलीचं भांडं आहे ते धारवालं. मला या साईजचंच पाहिजे होतं म्हणून मी हा यूज करणार आहे. याला मी थोडंसं पीठ लावून घेणार आहे अशा पद्धतीने आणि याच्यावर मारणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एवढे साईजचे हे पाहिजेत, स्माइली करायचे, तेवढ्या साईजच्या पुऱ्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे स्माइली बनवायचे आहेत. हे मी थोडेसे बनवलेले आहेत एका गोळ्याचे. आता मी बाकीचा जो गोळा आहे त्याचे पण स्माइली बनवून घेणार आहे. आधी त्याला आपण शेप वगैरे नंतर देणार आहोत. आधी आपण हे सगळे पुऱ्या बनवून घेणार आहोत. आता इथे आपल्या ह्या बटाट्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता यांना आपण शेप देऊया. थोडा अजून ठेवून दिलेले आहेत साईडला, एवढंच घेणार आहे. आता आपण यांना शेप देऊया. स्ट्रॉ घेतला आहे मी, स्ट्रॉने आपण यांचे डोळे काढणार आहोत. पूर्ण खालपर्यंत स्ट्रॉ जाईल अशा पद्धतीने हे करा. अशा पद्धतीने पूर्ण खालपर्यंत स्ट्रॉ जाईल अशा पद्धतीने फिरवून घ्या. वरचेवर हे करू नका. इथे स्ट्रॉने सर्वांचे आपण डोळे काढून घेतलेले आहेत. आता एक चमचा घेऊया. चमच्याने याचा तोंडाला आकार देऊया. आपण स्माइली आहे त्याला स्माइल थोडा देऊया आकार. पूर्ण खालपर्यंत जाईल असा चमचा घाला.
आपल्या या सर्व पुऱ्यांना किंवा या पेढ्यांना स्माईल किंवा डोळ्यांचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया. हे तुम्ही फ्रीजमध्ये एखादा लॉकिंग बॅगमध्ये पण हे करून ठेवू शकता. 15 दिवसासाठी तुम्ही ते राहू शकता. फ्रीझरमध्ये लॉकिंग बॅग मिळतात, पिशव्या, त्याच्यामध्ये लॉक करून ठेवून द्यायचे. 15 दिवस छान राहणार. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. जेव्हा पण पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. एकदम व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत. आता आपण हे सर्व तळून घेऊया. इथे आपलं कढईत तेल तापलेलं आहे. यामध्ये आपण हे एक एक सोडूया. आता गॅस स्लो ठेवायचा आहे. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे. आणि एक साईडने जरा चांगले फ्राय झाले की मग आपण ते पलटी करूया. आता हे चांगले एक साईडने फ्राय झाले, पण यांना पलटी करूया. तर दोन्ही साईडने चांगले त्यांना फ्राय करून घेऊया आपण. आता हे आपले चांगले स्माइली फ्राय झालेले आहेत. आपण काढून घेऊया. जास्त काळे करायचे नाहीत. आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं म्हणून त्याला थोडा कलर आलेला आहे. आता आपण हे सगळे काढून घेऊया. आपले हे पोटॅटो स्माइली तयार झालेले आहेत. एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत. खूप असा छान शेप पण आलेला आहे त्याला. आणि यांना मी सॉस बरोबर सर्व केलेले आहेत. याच्यामध्ये लाल तिखट आपण थोडंसं ॲड केलेलं आहे, त्यामुळे त्याला थोडा रेड कलर आलेला आहे. नाही तर त्याला ते येलो कलरमध्ये असतात. तो ऑप्शनल आहे लाल तिखट वापरणं. तुम्हाला गरज असेल तर वापरा, नाही तर काळी मिरपूड वापरा. आपले हे पोटॅटो स्माइली आता रेडी झालेले आहेत. लहान मुलांच्या आवडीचे, अगदी मोठ्यांनाही आवडतील असे हे पोटॅटो स्माइली आहेत. आपले हे रेडी झालेले आहेत. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.